यूथ द पॉवर टू चेंज या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला उडान 2025 हा विशेष कार्यक्रम अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर पद्मावती येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। 13व्या वर्षात पदार्पण करताना यूथ द पॉवर टू चेंज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील विविध दिव्यांग शाळांतील मुलांच्या कला, आत्मविश्वास आणि क्षमतेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले। या कार्यक्रमात 200 ते 250 मुलांनी आपला सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमास पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे मार्गदर्शन व उपस्थिती लाभली। तसेच भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते म्हणून त्यांनी उपस्थित मुलांना आणि प्रेक्षकांना मार्गदर्शनातून प्रेरणा दिली। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट हेमंत जानजाड, ॲडव्होकेट कल्पना निकम आणि डॉक्टर मनोज तरणबळे हे देखील उपस्थित होते। यूथ द पॉवर टू चेंजचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट रोहन शेट्टी यांनी सर्व पाहुण्यांचे, सहभागी मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानले। यूथ द पॉवर टू चेंजच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी उडान ही एक संकल्पना राबवत असतो। उडान हा फक्त एक कार्यक्रम नसून या माध्यमातून दिव्यांग मुलांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो। हा कार्यक्रम विशेष मुलांबद्दलची समानता आणि समावेशकतेचा एक ठोस टप्पा आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले। विशेष मुलांनी सादर केलेल्या नृत्य, संगीत व नाट्य सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। त्यांच्या सर्जनशीलतेचा टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमात 11 विशेष मुलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले। तसेच समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विविध क्षेत्रातील तरुण कार्यकर्त्यांना यूथ इन्स्पिरेशन अवॉर्ड्स 2025 प्रदान करण्यात आला। नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला। पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर, भारताचा पहिला ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट। आज या क्रमाला उड्डाणच्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, मी इथं आलो आहे। सगळ्यात मला असं नवं लागतं, हँडिकॅप जी मुलं आहेत, मुले आहेत, इतका सुंदर परफॉर्मन्स करतात की बस विचारू नका। ज्या चांगला माणूस पेक्षा काम करतात हे मला बघून होतं। आणि जसं माझा पिक्चर जो चंदू चॅम्पियन बघून मुलं अजून खुश आहेत, तर मी सगळ्या ह्या मुलांच्या बरोबर मुरलीकांत चंदू चॅम्पियन हा तुमच्या ह्या कलाकार मुलं आहेत त्यांच्याबरोबर आहे। आणि यांचा जो स्टाफ, जो हे कार्यकर्ते आहेत ते एकदम अति सुंदर आहेत। आणि हा जो प्रोग्राम आहे, मी आतापर्यंत 5-7 प्रोग्राम बघितले, सुंदर, अति सुंदर झालेत आणि चांगले आहेत। आणि या मुलांनी काम चांगलं केलं त्यामुळे त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन देतो। आणि चांगल्या माणसांच्या आयुष्यात आनंद असतोच, पण जे विकलांग आहे, दृष्टीहीन आहे, मूकबधीर आहेत, अशा मुलांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं, त्यांच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी ही जी काही यूथ फाउंडेशन संस्था काम करते, रोहन शेट्टी आणि त्यांचे सर्व कलाकार, त्यांचे सर्व मित्रमंडळी, तर ह्यांचे मनापासून धन्यवाद। चांगली माणसं खरंच चांगली असतात, नो डाऊट अबाउट इट, पण ते कधी कधी मनाने विकलांगही असू शकतात। पण विकलांगांसाठी काम करणारे जी सिस्टीम आहे किंवा हे जे यूथ फाउंडेशन आहे, त्यांनी केलेलं हे जे काही कार्य आहे हे सदोतीत माहिती राहण्यासारखं आहे। समाजाने अशा मुलांकडे सहानुभूतीपूर्वक न बघता त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी देऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद द्यावा। ते कोणाचेही अंडर काम करायला तयार आहेत, ते कोणापेक्षाही कमी नाहीये, पण चांगली त्यांना सोयीस्कर अशी संधी देणं हे आजकाल आपल्या समाजाचं कार्य आहे। आजचा कार्यक्रम जो होता तो दिव्यांगांसाठी रोहन शेट्टी, निखिल लिमये यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केला होता। संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे अतिशय अप्रतिम होतं।
त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलंय त्या पद्धतीने त्यांनी आज निदान त्यांच्यापेक्षा 100 आयुष्य तरी इन्स्पायर केली असते. त्यांचं हे काम असंच चालू राहावं याच्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा. मैं अनुष्का बहल है, मैं यूथ द पावर टू चेंज की एक मेंबर हूँ. काफ़ी 3 साल के लगभग से मैं इस ऑर्गेनाइजेशन की मेंबर हूँ और मुझे बहुत ही अच्छा महसूस होता है सर के साथ काम करके और इन बच्चों के लिए कुछ भला करके. ये मेरा सौभाग्य है कि मैं इस यूथ की पार्ट हूँ और इस बार इस टीम की लीड हूँ. थैंक यू सो मच. थैंक यू. उडान ही एक संकल्पना अशी आहे ज्याच्यामध्ये एक रंगमंच, एक व्यासपीठ आम्ही दिव्यांग मुलांसाठी देण्याचा प्रयत्न करतो. 2019ला चालू केलेली ही उडान संकल्पना आज 2025ला च्या कार्यक्रमामध्ये 200 ते 250 दिव्यांग मुलं सहभाग झालेली आहेत. विविध पुण्यातील विविध दिव्यांग संस्थेमधील मुलं, 15 ते 16 संस्थेमधली मुलं आणि वैयक्तिक परफॉर्मर्स असे 250 मुलं आज या ठिकाणी 12 जुलैला आपल्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये त्यांचं कला प्रदर्शन करत आहेत. याच्या माध्यमातून आम्हाला समाजाला एक निरोप, एक मेसेज असं द्यायचा आहे की हे दिव्यांग मुलांना कुठल्याही प्रकारची सिंपती नको आहे. या दिव्यांग मुलांमध्ये एक अशी कला आहे जी संपूर्ण जगाला लाजू शकते. ह्या लोकांना, ह्या मुलांना एक संधी द्या आणि ह्या संधीतून ते नक्कीच सोनं करतात. हीच भावना घेऊन उडानच्या माध्यमातून यूथ गेले 13 वर्ष कार्य